कल्पनांच्या गर्भात उमलते प्रगतीची भाषा। सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा। अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजू दे आता। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। नमस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। 31 ऑक्टोबर 2014 रोजी पदभार सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने सर्वप्रथम जनतेशी थेट संवाद जय महाराष्ट्रच्या कार्यक्रमातच साधला होता। उद्या या सरकारला 100 दिवस पूर्ण होतात आहे आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा जनतेशी थेट संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री महोदय, आपलं जय महाराष्ट्र कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद, आभारी आहे। शासनाने 100 दिवसात कोणते निर्णय घेतले आहे त्याविषयी आपण एक ध्वनिचित्रफित पाहूया। माननीय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राज्याचे धडाडीचे, अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास असणारे तरुण तडफदार मुख्यमंत्री। उच्च विद्याविभूषित असलेल्या मुख्यमंत्री महोदयांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा कायम चढता राहिला आहे। मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी राज्याला नवी दिशा देणारे अनेक जलद निर्णय घ्यायला सुरुवात केली। किमान शासन आणि लोकाभिमुख प्रशासन हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या या सरकारच्या स्थापनेला येत्या 7 फेब्रुवारीला 100 दिवस पूर्ण होत आहेत। या 100 दिवसांमध्ये सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेत विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे। सेवा हमी विधेयकामुळे नागरिकांना निश्चित कालमर्यादेत सेवा मिळणार आहे। जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चालू वर्षात राज्यातली 5000 गावं टंचाई मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। आपले सरकार हे ई पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आलं आहे। या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण शक्य होणार आहे। मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र हे उद्योग धोरण राबवण्यात येत आहे। या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवाना मिळवण्याची कार्यपद्धती सोपी करण्यात आली आहे। डावोस इथं मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांमध्ये जागतिक गुंतवणूक वाढवण्यासाठीचे प्रयत्न फलदायी ठरले आहेत। नव्या सरकारच्या गतिमान पारदर्शक निर्णय प्रक्रियेनं सर्व क्षेत्रात आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। एक नवा महाराष्ट्र घडायला सुरुवात झाली असून 100 दिवसातच त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं आहे, एवढं मात्र नक्की। मुख्यमंत्री साहेब, आपण जेव्हा 3 महिन्याआधी पदभार सांभाळला होता, सगळ्यात मोठं आव्हान सरकार पुढे त्यावेळेस जे होतं आपल्याला राज्याचं ते दुष्काळाच्या परिस्थितीबद्दल होतं आणि 3 महिने झाल्यानंतरही अजूनही असं दुष्काळाची परिस्थिती ती अजून गंभीर होत चालली आहे, कारण पुढे मार्च, एप्रिल, मे 3 महिने आहे। तर त्या अनुषंगाने आपण काय ठोस पावले उचलली आहे आणि सरकारवर जो अतिरिक्त फायनान्शियल बर्डन असेल, बोझा असेल, त्याचं आपण कसं हाताळतात? मुळामध्ये सरकार ज्यावेळेस आम्ही हातामध्ये घेतलं, महाराष्ट्रातल्या 40,000 गावांपैकी 24,000 गावांमध्ये दुष्काळ आहे आणि हा जो दुष्काळ आहे जवळजवळ संपूर्ण गावातलं जे पीक आहे ते नष्ट झालं, अशा प्रकारचा दुष्काळ आमच्या लक्षात आला आणि म्हणून तातडीनं आम्ही त्याच्यावर काम करणं सुरू केलं। विधानसभेमध्ये मी एक पॅकेज घोषित केलं आणि घोषित करताना मी सांगितलं की मला याची जाणीव आहे की या पॅकेजनी शेतकऱ्याला काही फार आपण देऊ शकत नाही, कारण इतकी मोठी आपत्ती आहे, पण हा एक मदतीचा हात आम्ही देतो। पण त्याच वेळी मी सांगितलं की आमच्या शेतीकडे पाहण्याच्या जे काही आमचं नजर आहे त्याच्यामध्ये एक पॅराडाईम शिफ्ट आम्ही करतो। गेले काही वर्ष आपण केवळ रिलीफ एवढ्यापुरतं शेती क्षेत्राकडे पाहतो। मागच्या सरकारनं 5 वर्षामध्ये 8,000 कोटी रुपये रिलीफला दिले, आम्ही यावर्षी 7,000 कोटी रुपये रिलीफला दिले, पण मागच्या सरकारने शेती विकासाकरता मात्र 1,000 कोटी रुपये खर्च केले। आम्ही तिथनं आता डायव्हर्ट होतो। आम्ही जवळजवळ 5 वर्षामध्ये
34,000 कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला आहे की ज्या माध्यमातून शेतीतली गुंतवणूक वाढवायची. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्याकरता त्याला मॉइश्चर सिक्युरिटी मिळाली पाहिजे, त्यातनं त्याची उत्पादकता वाढली पाहिजे, त्याला व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून मार्केट योग्य मिळालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही याच्यामध्ये ठरवलेल्या आहेत. कारण जोपर्यंत आपल्या राज्यातला शेतकरी समृद्ध होणार नाही तोपर्यंत राज्य प्रगतिशील राज्य असं आम्हाला म्हणता येणार नाही. आणि मुळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यकर्ते म्हणून आमच्याकरता लाजिरवाण्याच आहेत. त्या जोपर्यंत आम्ही थांबवू शकत नाही तोपर्यंत आमचा मला असं वाटतं की कितीही आम्ही विकासाचा दावा केला तरी तो काही योग्य ठरणार नाही. त्या दृष्टीनेच हे सगळे पॅकेजेस आम्ही तयार केले. आणि आता आम्ही जलयुक्त शिवार नावाची योजना तयार केली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न हा करतो आहोत की यावर्षी महाराष्ट्रातल्या 5,000 गावांमधला दुष्काळ दूर करायचा. 14 वेगवेगळ्या ज्या योजना त्या एकत्रित आणलेल्या आहेत. त्यामुळे कॉन्व्हर्जन्स केलेला आहे, योजनांचा एकत्रीकरण केलेलं आहे. त्याला एक सिंगल कमांड दिलेली आहे कलेक्टरच्या रूपानं. बाकी मग लोकप्रतिनिधींची कमिटी, मुख्य सचिवांची कमिटी निर्णय घेण्याकरता वेगळी आहे. पण जमिनीवर इम्प्लिमेंट करण्याकरता कलेक्टरला कुठल्याही शासकीय एजन्सीचं ॲक्विजिशन करण्याचे, त्याची मदत घेण्याचे सगळे अधिकार दिलेले आहेत. आणि यामध्ये आपण करणार काय आहोत तर प्रत्येक गावाचं वॉटर ऑडिट आपण करतो. त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरता किती पाणी लागणार आहे, त्या गावामध्ये सिंचनाकरता किती पाणी लागणार आहे आणि त्या गावामध्ये बिगर सिंचनाकरता किती पाणी लागणार आहे. आणि हे करत असताना मग तिथलं डेफिसिट किती आहे पाण्याचं, हे जे डेफिसिट आहे हे दूर करण्याकरता आम्हाला काय करता येईल. आणि मग हे करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध योजना आम्ही तयार केली आहे. पहिल्या टप्प्यातली जी 5,000 गावं आम्ही पकडलेली आहेत ती म्हणजे शेवटी पाण्याचं जर जलसंधारणाचा विचार केला तर माथा ते पायथा अशा प्रकारच्या प्रयत्नातून जर आपण जलसंधारण केलं, जे अण्णा हजारे म्हणतात किंवा जे पोपटराव पवार म्हणतात, तोच अप्रोच आम्ही घेतलेला आहे की अशा प्रकारची गावं निवडलेली आहेत की जी माथा टू पायथा अशा प्रकारे हे जलसंधारणाचं काम करू शकतील. आणि तिथली जिओलॉजी लक्षामध्ये घेतली आहे, तिथली टोपोग्राफी लक्षामध्ये घेतली आहे, तिथली हायड्रोलॉजी लक्षामध्ये घेतली आहे. आणि त्यासोबत महत्वाचं असं आहे की ॲक्विफर काय आहे याच्या आधारावर त्याची ट्रीटमेंट ठरवली आहे. म्हणजे सगळ्यांकरता एकच सोल्युशन असं आम्ही ठरवलेलं नाहीये, मग वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट काय करतो की मग हे जे वॉटर डेफिसिट दूर करण्याकरता पहिलं काम तिथे अस्तित्वात असलेले जे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे आम्ही रिज्युव्हनेट करतोय, ते पुन्हा तयार करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये समजा जुना तलाव असेल आणि त्यात पाणी थांबत नाही तर तो नीट करतोय, जुने नाला बांध असतील, कोल्हापुरी टाईपचे बंधारे असतील ते ठीक करतोय. आणि त्याच्यासोबत काही नवीन वॉटर बॉडीज देखील ज्या तयार करता येतील, सिमेंट नाला बांधाच्या माध्यमातून जर काही वॉटर बॉडीज तयार करता येतील. म्हणजे जो अप्रोच आहे तो त्या भागात कशा प्रकारचा अप्रोच पाहिजे याचा देखील आम्ही विचार केलेला आहे. आता शिरपूर पॅटर्न आहे, हा शिरपूर पॅटर्न चांगला पॅटर्न आहे, तो जिथे उपयोगी आहे तिथे शिरपूर पॅटर्न करतो. पण काही ठिकाणी शिरपूर पॅटर्न चालणार नाही, त्या ठिकाणी तिथे काय उपयोगी पॅटर्न आहे असा पॅटर्न वेगवेगळ्या जलतज्ञांच्या माध्यमातून आम्ही तयार केला आहे. आणि विकेंद्रित पाण्याचे साठे आम्ही तयार करतो आहोत. ही 5,000 गावं तर दुष्काळमुक्त करायचीच आहेत, पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये मॉइश्चर सिक्युरिटी म्हणजे जमिनीचा ओलावा त्याचं संरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रोजेक्ट घेतले, 70,000 कोटी रुपये खर्च केले, केवळ 18% जमीन ओलिताखाली आली आहे. आम्ही ह्या विकेंद्रित साठ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमीन ओलिताखाली आणू. जमीन ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादकतेला वाढ आपल्याला देता येईल, चांगलं बियाणं त्याला उपलब्ध करून देऊ. ठिबक सिंचनासारखे प्रयोग करून जास्तीत जास्त म्हणजे मोर क्रॉप पर ड्रॉप अशा प्रकारच्या पाण्याच्या योग्य नियोजनातनं त्याची उत्पादकता वाढू. उत्पादकता जर त्याची वाढली तर त्याला बाजारभावही परवडेल किंवा हमीभावही परवडेल. आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारचा हमीभाव परवडत नाही, कापसाच्या पिकाला परवडत नाही, अनेक पिकांना परवडत नाही. याचं कारण इनपुट कॉस्ट जास्ती आणि यील्ड कमी आहे. त्यामुळे ही उत्पादकता आम्ही वाढवणार आहोत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला अधिक नफा मिळाला पाहिजे. आणि त्याचसोबत आम्ही व्हॅल्यू चेन्स तयार करतो. आज 5 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या व्हॅल्यू चेनमध्ये आणतोय, यावर्षी 10 लाख शेतकऱ्यांना आणायचं. म्हणजे 14 पिकांची जी व्हॅल्यू चेन आहे, थेट विकत घेणारे जे लोक आहेत ते पहिल्या दिवसापासून इंटरव्हेन्शन करतील, बियाणं घेण्यात ते मदत करतील, शेतीची आधुनिक तंत्रज्ञान घेण्यामध्ये ते मदत करतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी ते पिकवल्यानंतर ते विकत देखील ते घेतील, त्याचं प्रोक्युरमेंट करतील आणि त्याच्यावर अन्न प्रक्रिया देखील ते करतील. अशा प्रकारच्या व्हॅल्यू चेन्स जर तयार केल्या तर त्यातनं शेतकऱ्याला आपण अधिक पैसा देऊ शकू.
आणि म्हणून मी आता डावोसला गेलो होतो, तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये व्हॅल्यू चेनच्या संदर्भात आम्ही बरेचसे करार केलेले आहेत आणि यावर्षी 10 लाख शेतकरी आणि पुढच्या वर्षीपर्यंत 25 लाख शेतकरी हे या व्हॅल्यू चेनमध्ये आणायचे असा प्रयत्न आम्ही करतो. एकूणच आपण जर हे सगळं बघितलं तर तात्पुरते मेजर्स नाही तर लॉंग टर्म शेती क्षेत्र हे आमचं जास्तीत जास्त रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे ते फायद्याचं झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. आपलं एक ऑब्झर्वेशन होता की शेतकऱ्यांचा जो निर्भय म्हणजे डिपेंडन्स असतो, रिलायन्स असतो, हा प्रायव्हेट मनी लेंडर्सकडे असतो आणि त्याच्यामुळे हे आत्महत्याचं प्रमाण राज्यात विदर्भात स्पेशली ते जास्त वाढलेलं आहे. आपल्याकडे कायदा आहे, मनी लेंडर्स कायदा आहे, तरी देखील अजून ते थांबलं नाही. ही प्रक्रिया कसं आपण थांबवणार आहे, त्याच्यासाठी आपण काय मेजर्स घेतले. आणि दुसरा विषय आपण आता जो बोललेत की सिंचनाचा विषय, आपला जो स्टेटचा जो सिंचनाचा जो पोटेन्शियल आहे, इरिगेशन पोटेन्शियल तो 18% आहे आणि नॅशनल ॲव्हरेज 44% आहे. महाराष्ट्रात एकूण जो एक्सपर्टचा आपला जो रिपोर्ट आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की मॅक्सिमम पोटेन्शियल आपल्या स्टेटमध्ये ते 27% पर्यंत आपण नेऊ शकतो. तर हा जो आव्हान आहे 18% to 27%, हा कसं टाइम बाउंड प्रमाणे आपण काहीतरी पावले म्हणजे मेजर्स घेतले आहे आपण, किंवा 44% जो नॅशनल ॲव्हरेज आहे ते आपल्याला साध्य होऊ शकतो का? आपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. मुळामध्ये आपण प्रवाही सिंचनाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात लागलो आहोत. प्रवाही सिंचनासोबत जर विकेंद्रित साठे आपण तयार केले तर आपण जवळपास आपली हे जी आज 82% कोरडवाहू शेती आहे त्याला आपण ओलावा देऊ शकतो. आणि म्हणून एकीकडे प्रवाही सिंचनाकरता मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोच आहोत. त्याला वेळ लागणार आहे आणि त्यातनं आज खूप मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता तयार होत नाही आहे, कारण त्याच्याकरता ते प्रकल्प पूर्ण करणं, मग त्यातनं कॅनल्स तयार करणं, पाटचऱ्या तयार करणं, हे सगळं करावं लागणार आहे. त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट आम्ही राबवतो. पण या विकेंद्रित साठ्यांच्या माध्यमातून आम्ही ओलिताखालची जी जमीन आहे ती कितीतरी पटीने त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत आपण पहिला प्रश्न जो विचारला मला मनी लेंडर्सच्या संदर्भात, तर मुळामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर असं लक्षात येईल की महाराष्ट्रात जे बँकिंग नेटवर्क आहे आज, कमर्शियल बँक्स असतील, पब्लिक अंडरटेकिंग बँक असतील किंवा वेगळ्या प्रायव्हेट बँका किंवा सहकारी बँका, या सगळ्यांचं मिळून जे नेटवर्क आहे त्यापैकी जवळपास 90% नेटवर्क हे केवळ मुंबई, ठाणे आणि पुणे एवढ्या क्षेत्रापुरतं मर्यादित आहे. थोडं बहुत म्हणजे एक क्षेत्र, त्यांच्या क्षेत्राच्या अनुसार मी बोलतो. तर त्या भौगोलिक, त्यांचं जे भौगोलिक क्षेत्र आहे यात ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्यांचा क्रेडिट रेशिओ, त्यांचा ठेवींचा रेशिओ हा अतिशय वाईट आहे. म्हणजे अगदी 1%, 1.5%, 2%. याचा अर्थ काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपली जी लोकसंख्या आहे ही या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या बाहेर आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी आता जनधन योजना सुरू केल्यानंतर जवळपास 80 लाख आम्ही नवीन अकाउंट्स उघडले, त्यातले 35 लाख हे ग्रामीण भागात आम्ही उघडलेले आहेत. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत या सगळ्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट आम्ही उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत यांना सावकाराकडे जावं लागेल. आणि म्हणून तो इन्स्टिट्यूशनचं जाळं वाढवणं, जास्तीत जास्त लोकांचे अकाउंट उघडणं, आता जवळपास आम्ही जी काही मदत या दुष्काळाच्या निमित्ताने केली आहे, खरं म्हणजे केंद्र सरकारकडनं मदत यायची होती पण आम्ही 2000 कोटी वाटले आहेत. अजून 2500 कोटी आम्ही सीएफ ॲडव्हान्स घेतोय, त्याकरता आम्ही आकस्मिकता निधीमध्ये वाढ केली आणि ते सगळे पैसे, तर यातला प्रत्येक पैसा आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटला देतोय. आणि असा प्रयत्न करतो की ज्या शेतकऱ्याकडे अकाउंट नाही त्याचं अकाउंट उघडून त्याच्या अकाउंटमध्ये पैसा जमा झाला पाहिजे, जेणेकरून तो इन्स्टिट्यूशनल फॅसिलिटीच्या अंतर्गत आला पाहिजे. मी आता ज्यावेळेस बँकर्सची बैठक घेतली त्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की तुम्हाला आपलं जे बँकिंग नेटवर्क आहे या भागामध्ये वाढवावं लागेल, त्यांच्यापर्यंत इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॅसिलिटी पोहोचवावी लागेल. आणि दुसरी गोष्ट मी बँकर्सला आता सांगितलेली आहे की तुम्ही आता जे क्रेडिट देतात, कर्ज देतात, ते केवळ क्रॉप क्रेडिट देतात, पीक कर्ज देतात. पीक कर्जाने आपण शेतीचा विकास करू शकत नाही, ते तर महत्वाचं आहे. पण जोपर्यंत तुम्ही बाकी इनपुटचं जे कर्ज आहे ते जोपर्यंत तुम्ही देणार नाही, जोपर्यंत तुम्ही कृषी विकासाकरता कर्ज देणार नाही, भूसुधाराकरता कर्ज देणार नाही, जोपर्यंत वेगवेगळ्या म्हणजे मग ठिबक सिंचन असेल किंवा अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता कर्ज देणार नाही, तिथलं तुमचं जे एक्सपोजर आहे ते तुम्ही वाढवा असं मी त्यांना सांगितलं. ते जर झालं तर एक मोठा बदल त्यातनं होईल. आणि
आता आपण काय केलंय की सावकारांकडनं ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्ज आपण माफ केलंय, जे वैध सावकार आहे. तर त्याचं वर्किंग आम्ही करतो. ते थोडं कठीण वर्किंग आहे, त्यामुळे वेळ लागतोय, पण ते निश्चितपणे करू. जे अवैध सावकार आहे, कायदा तयार आहे. मी नागरिकांना आव्हान करतो, अवैध सावकाराचं कर्ज तुमचं माफ झालंय म्हणून समजा, कारण राज्याने कायदा केलेला आहे. ते कर्ज देण्याकरता जर तुमच्यावर कोणीही दबाव टाकत असेल तर शेतकऱ्यांनी केवळ एक आम्हाला अर्ज द्यावा आणि त्या व्यक्तीवर आम्ही कारवाई करू. पण हा सावकार विधेयक जो होता आणि आपण एक म्हणजे आधी पण जेव्हा MLA होते तेव्हा पण हा कायदा आला पाहिजे आणि याच्यात अजून स्ट्रेंथनिंग झालं पाहिजे आणि हा शेतकरीच्या हिताचं झालं पाहिजे असं एक सातत्याने मांडत राहिला. तर हा सावकार कायदा आता जो अस्तित्वात आहे त्याच्यात बदल करण्याची गरज आहे. फार बदल करण्याची आवश्यकता नाहीये. एकदा थोडासा आढावा घेतल्यानंतर तो त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट किती मागे न्यायचा एवढाच एकदा विचार आपल्याला करावा लागेल. पण आता किमान जो कायदा अस्तित्वात आहे त्याचं जर नेटवर्क आपण स्ट्रेंथन केलं तरी सावकाराच्या पाशातनं आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढता येईल. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की हा यातला एकच पार्ट आहे. यात अजून बऱ्याच गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आज आपण खूप मोठ्या प्रमाणात बीटी बियाणाचा वापर करतोय आणि या कोरडवाहूच्या क्षेत्रामध्ये बीटी बियाण्यांनी यील्ड नक्कीच वाढलाय, पण त्यासोबत त्याची इनपुट कॉस्टही वाढली आहे. आणि ज्यावेळी एवढी मोठी इनपुट कॉस्ट त्यांनी लावल्यानंतर, एवढी गुंतवणूक केल्यानंतर निसर्गाच्या एखाद्या चक्राने किंवा एखाद्या आकृताने जर त्याचं पीक नष्ट झालं तर त्याचं एवढं मोठं नुकसान होतं की त्या नुकसानातून बाहेर येऊ शकत नाही. बरं, बीटीचं बियाणं वापरल्यामुळे पूर्वी त्याला जी सोय होती की त्याचं स्वतःचं बियाणं तो जवळ ठेवायचा, तेही त्याच्याकडे राहिलेलं नाहीये. तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागतोय. मी डावोसमध्ये ज्यावेळेस बीटी बियाण्यांच्या संदर्भात किंवा GM क्रॉप्सच्या संदर्भात त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीच्या सत्रामध्ये गेलो तर मी हाच मुद्दा त्या ठिकाणी मांडला की ही जी काही बायोटेक्नॉलॉजीने तयार केलेली बियाणं आहेत याची इनपुट कॉस्ट कशी कमी करता येईल आणि याची रिलायबिलिटी कशी वाढवता येईल, याचं इन्शुरन्स कव्हर कसं तयार करता येईल याचा विचार केला पाहिजे. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचं नुकसान होत आहे. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगची याला कसं जोडता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण महाराष्ट्र म्हणजे अजूनही हा एक डिबेटेबल विषय आहे की GM क्रॉप्सला परमिशन द्यायची की नाही आहे आणि बरेच राज्य आहेत त्यांचा याच्यात विरोध आहे. पण नुकतंच आपण ट्रायलसाठी परमिशन दिली आहे. तर एक जनतेला एक मेसेज म्हणून तुम्ही सांगा की याचं ट्रायलची जी परमिशन किंवा मान्यता जी शासनाने आताच दिली आहे तर त्याचं शेतकऱ्यांनी कसं बघावं आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा त्याचं रॅमिफिकेशन्स पुढे किंवा त्याचे परिणाम काय होऊ शकतात. मुळामध्ये आता जी परवानगी दिली आहे ती केवळ फील्ड ट्रायल्स करता दिलेली आहे आणि मला असं वाटतं की विज्ञानाला कधी नाकारू नये. विज्ञान फायद्याचे असू शकतं आणि नुकसानाचे असू शकतं, पण ते फायद्याचं आहे की नुकसानाचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ते नुकसानाचं असेल तर ते अस्वीकृत केलं पाहिजे, फायद्याचं असेल तर स्वीकृत केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्याला फील्ड ट्रायल्सला परवानगी दिली आहे. त्याचे जे रिझल्ट्स येतील ते केंद्र सरकार आणि सगळे एक्सपर्ट्स अॅनलाइज करतील आणि त्यानंतर ते शेतकऱ्याच्या फायद्याचे आहेत की नाही हे ठरवलं जाईल आणि मगच त्याला परवानगी दिली जाईल. तर मला असं वाटतं की आता केवळ आम्ही वैज्ञानिक दृष्ट्या त्याची तपासणी करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यापुरतंच ते मर्यादित आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण एक जी घोषणा केली होती आणि अगदी ठामपणे नेहमी सांगत असतात की 5000 गावं दुष्काळमुक्त करणार आपण. आणि बरेचसे आपले जे विरोधक आहेत त्यांना हा असा प्रश्न पडला की 5000 गावं कसे म्हणजे टंचाई मुक्त आपण कसं करणार. आणि त्याच्याचबरोबर एक सोलर पंप आपण त्याची जी एक अनाउन्समेंट केली होती किंवा घोषणा केली होती की 5 लाख सोलर पंप 5 वर्षात आपण शेतकऱ्यांना द्यायचा आहे. तर हा एक प्रोजेक्ट म्हणून किंवा एक कॉन्सेप्ट म्हणून पेपरवर खूप छान दिसतंय, पण याला कार्यान्वित कसं करणार आपण. 5000 गावं दुष्काळमुक्त कशी करणार हे मी पहिल्या भागात आपल्याला सांगितलेलंच आहे. सगळी योजना त्याची जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आम्ही तयार केलेली आहे. सोलर पंप्सच्या बाबतीत एक प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक, गेल्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण शेती पंपांना सबसिडी देतो आणि या सबसिडीचा सगळा भार हा आम्ही इंडस्ट्रीवर टाकलेला आहे. मोठ्या प्रमाणात क्रॉस सबसिडायझेशन केलं आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की आज इंडस्ट्रीची वायबिलिटी कमी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल सेक्टरमधनं असं म्हटलं जातं की आमचा कॉम्पिटिटिव्हनेस संपतोय. जर बाजूच्या राज्यामध्ये आपल्या राज्यापेक्षा 2-2, 3-3 रुपयांनी वीज स्वस्त असली तर त्यांचा खर्च जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे त्यांच्या गोष्टी या माफक दरात तयार होतात आणि आमच्या इथे जास्त दरात तयार होतात.
आणि म्हणून कुठेतरी मग जर इंडस्ट्रीजचे जे विजेचे दर आहेत हे इतर राज्यांच्या सोबत आणायचे असतील तर त्याच्यावरचा कृषीचा भार कमी करावा लागेल. पण तो कमी करताना आपण कृषीवर तर अधिकचा भार टाकू शकत नाही, कारण त्यात कृषी देखील आपली फायद्याची होणार नाही. आणि म्हणून मग यातनं आम्ही मार्ग असा काढला की साधारणपणे जर आपण सौर पंप त्या ठिकाणी दिले तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण शेतकऱ्याला सस्टेनेबल वीजही देऊ शकू, शाश्वत वीजही देऊ शकू आणि हा भारही कमी करू शकू. म्हणून 5 लाख पंपांचा आम्ही उद्दिष्ट ठेवलाय. त्याचं संपूर्ण पॅकेज आम्ही वर्कआउट केलंय. ते वर्कआउट करताना मोठ्या प्रमाणात शेवटी या ज्या आमच्या स्टेट युटिलिटीज आहेत MSCDCL वगैरे यांनाही त्याचा फायदा होणार आहे. कारण एका शेतकऱ्याला जर तुम्ही विजेचा पंप देता त्यावेळी 1.5 लाख रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला त्याला द्यावं लागतं. ते 1.5 लाख रुपये थेट तुमचे वाचणार आहेत. आणि त्यातनं शेवटी विजेवरची जी सबसिडी क्रॉस सबसिडी आहे त्यातनं तुमचे पैसे वाचणार आहे. त्यामुळे त्याचं एक सस्टेनेबल मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे, बँकेबल मॉडेल तयार केलं आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यावर फारसा बोजा न येता आम्ही हे पंप त्याला देऊ. आणि हे झाल्यामुळे राज्यामध्ये आज इंडस्ट्री क्षेत्राला जे विजेचे वाढीव दर सहन करावे लागतात ते देखील थोडं रॅशनलाइज करता येतील. आता आपण डावोसला गेलो होता, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पूर्ण देशाचं नेतृत्व आपण केलं. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी. तिकडे मागचा जो 4-5 वर्षाचा जो इंडस्ट्रियल रिलेटेड क्लायमेट महाराष्ट्रात होता तो फार एनकरेजिंग नव्हता. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जो आव्हान म्हणजे इन्व्हेस्टर्स किती गुंतवणूक झाली वगैरे तो आकड्यात नाही जाऊ आपण, पण हा कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर जो असतो, मला वाटतं सगळ्यात मोठी एक्सरसाइज आपल्यासाठी तिकडचे जे इन्व्हेस्टर्स होते, ग्लोबल प्लेयर्स होते जागतिक दराचे, तर त्यांना कॉन्फिडन्स बिल्डिंग की महाराष्ट्रात तुम्ही जर गुंतवणूक केली तर ती म्हणजे सरकार आश्वासन देत नाही. तर असे कोणते पावलं आपण हे केले आणि त्याचा परिणाम काय असेल पुढे? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली पाहिजे. आणि अनेक वेळा लोक टीका करतात. ते असं म्हणतात की तुम्ही गुंतवणुकीचंच बोलता, तुम्ही इंडस्ट्रीचंच बोलता. आज माझ्यासमोर प्रमुख प्रश्न काय मी आपल्याला सांगतो. प्रमुख प्रश्न आहे, या देशामध्ये आणि आमच्या राज्यामध्ये आज आमची 50% लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे आणि 65% लोकसंख्या 35 वर्षाच्या आतली आहे. त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल, त्यांच्याकरता जॉब्स आम्हाला तयार करावे लागतील. जर त्यांच्याकरता रोजगार आम्ही तयार करू शकलो नाही तर राज्य म्हणून आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण करणार नाही. आम्ही ही जी युवा शक्ती आहे त्या युवा शक्तीला आम्ही सोल्युशनच्या ऐवजी समस्येत रूपांतरित करू. आणि म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पाहिजे, दुसरीकडे आज 45% आमचा रोजगार हा शेती क्षेत्रातून तयार होतो आणि शेती क्षेत्रामध्ये केवळ 10% उत्पन्न आहे एकूण राज्याच्या उत्पन्नाच्या. म्हणजे 10% उत्पन्नात 45% लोकांना आपण रोजगार देतोय, याचा अर्थ तो खरा रोजगार नाही आहे. त्या ठिकाणी 35-30% लोकांकरताच रोजगाराची संधी आहे. 10-12% आपण त्या ठिकाणी अतिरिक्त भार टाकलेला आहे. त्यामुळे तो भार देखील कुठेतरी वेगळ्या क्षेत्राकडे, सेवा क्षेत्राकडे आणि इंडस्ट्री क्षेत्राकडे न्यावा लागेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आम्हाला जर आमची गावं सस्टेनेबल करायची असतील, आमच्या गावांमध्ये विकेंद्रित विकास जर करायचा असेल, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा तयार करायच्या असतील, गरिबी निर्मूलनाच्या योजना तयार करायच्या असतील, आम्हाला जर सगळ्यांकरता घरे ही योजना संकल्पित करायची असेल तर त्याकरता महत्वाचं काय आहे, राज्याच्या तिजोरीत पैसा येणं. आणि या दोन्ही गोष्टी कशाने साध्य होणार आहेत? त्या गुंतवणुकीने साध्य होणार आहेत. जर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी आली तर त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार तयार होईल. त्या रोजगारामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. तरुणांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्यांचा जो पैसा येईल त्या पैशातनं ते जो काही खर्च करतील त्यातनं शेतीचं क्षेत्र असेल, सेवाचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, तिघांची डिमांड वाढेल. ती डिमांड वाढल्यामुळे आमच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि त्यातनंच जे काही टॅक्सेसच्या रूपानं सरकारच्या तिजोरीत पैसे येतील त्यातनं सरकारला विकास करता येईल. त्यामुळे ॲक्सिलरेटेड ग्रोथ ही जर आपल्याला करायची असेल तर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता आहे. काही लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट वगैरे बोललं म्हणजे काही ॲफ्लुएंट लोकांकरता, काही पॉलिश लोकांकरता, हे खूप मोठ्या पैसेवाल्यांकरता आहे. खरं म्हणजे राज्यात इन्व्हेस्टमेंट आली तर त्याचा सगळ्यात जास्त उपयोग गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना होईल, कारण त्यांच्या विकासाकरता पैसा उपलब्ध होईल आणि त्यांच्या हाताला काम देता येईल. आणि म्हणून हा सगळा इनिशिएटिव्ह आम्ही घेतलाय. केंद्र सरकारने, मोदीजींनी मेक इन इंडियाचा जो काही कॉन्सेप्ट आणलाय, आम्ही मेक इन महाराष्ट्र घेतलं आणि खूप मोठ्या प्रमाणात वर्किंग चालू केलं. महाराष्ट्रात इंडस्ट्रियल एरियामध्ये
एक जर तुम्हाला MIDCत प्रकल्प लावायचा तर 76 तुम्हाला परवानग्या घ्याव्या लागतात, ते आता आम्ही 25 पर्यंत आणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांमध्ये बदल करून इंडस्ट्री थाटण्याकरता जर जागेची आवश्यकता असेल 2-2 वर्ष लागतात, युजर चेनला लागतात. कशा करता? काही कारण नाही आहे. जर रिअल इंडस्ट्रियल यूज असेल तर तो तातडीने त्याला महिन्याभरात परवानगी मिळाली पाहिजे, हा प्रयत्न आम्ही करतो आहोत. कायद्यांमध्ये सुटसुटीतपणा आणतो आहोत. ही जी रेट टेपिझम होती की ज्याच्यामुळे महाराष्ट्रात इन्व्हेस्टर याला तयार नव्हता, की तो आल्यानंतर 3-3 वर्ष त्याची इन्व्हेस्टमेंट होऊ शकायची नाही. आम्ही आज आपल्याला उदाहरण सांगतो की सिएट कंपनी माझ्याकडे आली, त्यांनी सांगितलं की आम्हाला एक उद्योग लावायचा आहे. त्यांना मी दुपारी बोलवलं आणि दुपारी त्यांच्या हातामध्ये जमिनीचं पत्र दिलं आणि 20व्या दिवशी सिएट कंपनीचं भूमिपूजन मी आणि सुभाष देसाई आमचे उद्योग मंत्री यांनी जाऊन त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी सिएट कंपनीने सांगितलं की भारतात हे होऊ शकतं, आम्ही इमॅजिनच केलं नाही. ज्यावेळेस मी डावोसला गेलो त्यावेळी एका कंपनीला मी थेट कॉग्निझंटला त्या ठिकाणी जमिनीचं पत्र दिलं आणि त्यावेळी त्यांनी अजून 20,000 जॉब्स तयार करण्याची घोषणा केली. आणि ती करत असताना ते असं म्हणाले की आता नाउ इट सीम्स दॅट इंडिया मूव्स ॲज फास्ट ॲज चायना मूव्स. मी त्यांना उत्तर दिलं की थोडा दिवस थांबा, तुम्ही हे म्हणाल की भारत चायनापेक्षा देखील फास्ट मूव्ह होतं. त्यामुळे अनेक कायद्यांमध्ये सुटसुटीतपणा आम्ही आणतो आहोत, अनावश्यक गोष्टी त्यातल्या काढून टाकतो आहोत आणि त्या माध्यमातून एक इन्व्हेस्टमेंटचं वातावरण आम्ही तयार करतो आहोत. त्याचप्रमाणे जसं आज गावांचा विकास झाला पाहिजे तसंच आमची शहरं बकाल झाली आहेत. 48% आमची जनता शहरांमध्ये राहते आणि म्हणून स्मार्ट सिटीज तयार झाल्या पाहिजेत. मी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे. मी आपल्याला सांगतो गेल्या 10 वर्षात जेवढे डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाले नाही, मी 15 दिवसात ते केले. आज जवळपास 5-5, 7-7 वर्षापासून पडलेले डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही मंजूर केले. नवीन शहरं आम्ही तयार करतो आहोत. कारण आम्हाला जर शहरं बकाल व्हायची नसतील तर गावांकडनं शहरांकडे येणाऱ्या लोकसंख्येला छोट्या अर्बन सेंटर्समध्ये अरेस्ट करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याकरता सोयी उभ्या कराव्या लागतील की त्या ठिकाणी ते एंगेज होतील, त्या ठिकाणी ते राहतील. तसे आम्ही छोटे अर्बन सेंटर्स तयार करण्याची सुरुवात केली आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे एक अशी रेजिम आम्ही सुरू केलेली आहे की ज्या रेजिममध्ये लोकांना इन्स्पेक्टर राजचा सामना करावा लागत नाही, इन्व्हेस्टरचं स्वागत होतं. आणि आम्ही हे सांगतो की हा जो इन्व्हेस्टर आहे हा आमच्याकरता याकरता महत्वाचा आहे की आमच्या युवा शक्तीकरता रोजगार तयार करतो आणि हे कनेक्टिव्हिटी आम्ही उभी केली. दोन्ही शेती असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, सगळ्यात मोठा प्रश्न आज राज्यापुढे आहे तो आहे विजेचा आहे. विजेच्या संदर्भात काय रिफॉर्म्स आपण करणार आहात? प्रामुख्यानं आम्ही काही गोष्टी करतो आहोत. एक तर आपली एफिशियन्सी वाढली पाहिजे. आज आमचा इथे जे दर जास्त आहेत त्याचं एक प्रमुख कारण हे देखील आहे की आमचा प्लांट लोड फॅक्टर कमी आहे, आमची एफिशियन्सी कमी आहे, आमची कोळशाची प्रोक्युरमेंट ही नॉन ट्रान्सपरंट आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने केंद्र सरकारसोबत आम्ही वर्किंग सुरू केलं आहे. आत्ता आम्ही कोळसा जो आहे त्याचं रॅशनलायझेशन केलं आहे. आता केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे केंद्र सरकार आम्हाला चांगल्या खाणी देत आहे आणि त्यामुळे आमची ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कमी होणार आहे. आज जर केंद्र सरकार जे रॅशनलायझेशन आम्हाला करून देत आहे ते ज्यावेळी अस्तित्वात येईल जवळजवळ ट्रान्सपोर्ट कॉस्टपोटी आपण 1 ते सव्वा रुपया पर युनिट कमी करू शकू, वाचवू शकू, जे एक नेट गेन आपलं असेल. आणि दुसरीकडे आम्ही आपल्या प्लॅन्टची एफिशियन्सी वाढवण्याकरता प्रयत्न करतो आहोत, आपल्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची एफिशियन्सी वाढवण्याकरता प्रयत्न करतो आहोत. एक अतिशय चांगली आणि समग्र योजना आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी तयार केली. रॅशनलायझेशन ऑफ टॅरिफचा जो आपण घेतलाय तर त्याच्यासाठी काही टाइम बाउंड प्रोग्राम आपण केलाय की ते पॉसिबल आहे? निश्चितपणे टाइम बाउंड आहे. पहिल्यांदा आता हे जे रॅशनलायझेशन ऑफ कोल आणि आपली एफिशियन्सी वाढवणे या 2 गोष्टी पहिल्या टप्प्यात आम्ही करू आणि तो केल्यानंतर निश्चितपणे आम्हाला अचीव्ह करता येईल. स्किल डेव्हलपमेंट हा एक वेगळा विभाग आपण आपल्या सरकारने हे केला आणि ही महाराष्ट्रात पहिल्यांदा एक खूप याला महत्त्व दिलं आहे आपण. तर याच्या मागची नेमकी भूमिका काय आहे आपली? मला असं वाटतं की आज जी बेरोजगारी आहे त्याचं कारण रोजगार नाही हे त्याचं कारण नाही आहे. त्याचं कारण आहे की त्या रोजगाराकरता जे कौशल्य पाहिजे त्या कौशल्याने प्रशिक्षित आमच्या जो मानव संसाधन नाही आहे. आणि आज मेक इन इंडिया नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार ज्यावेळेस तयार होईल, जर आमच्याकडे कौशल्य प्रशिक्षित मॅनपॉवर नसेल, मानव संसाधन नसेल तर आम्ही रोजगार देऊ शकणार नाही. आज भारताला जगाला कौशल्य प्रशिक्षित मॅनपॉवर पुरवण्याची संधी प्राप्त झाली आहे. कारण 2020 साली आपण सगळ्यात युवा देश असणार आहोत. आपलं सरासरी वय 29 वर्ष असेल, त्यावेळी जपानचं सरासरी वय 48 वर्ष असेल, चीनचं 37 वर्ष असेल, अमेरिकेचं 39 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं 41 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं 44 वर्ष असेल. म्हणजे संपूर्ण जग म्हातार होणार आहे.
आणि जगाला खूप मोठ्या प्रमाणात मानव संसाधनाची, कौशल्य प्रशिक्षित मॅनपॉवरची, स्किल डेव्हलप ह्युमन रिसोर्सची आवश्यकता पडणार आहे. आणि ती देण्याकरता त्या आयुतले लोक हे केवळ भारताजवळ असतील. आणि त्या भारतीयांना जर आपण योग्य कौशल्य दिलं तर केवळ भारतातच नाही तर जगाला देखील आपण मानव संसाधन पुरवू शकतो. आपल्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह झाल्यानंतर आपल्या इथे स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे. आणि म्हणून आम्ही नव्याने स्किल अँड ऑन्टरप्रिन्युअरशिप अशा प्रकारचं, स्किल डेव्हलपमेंट अँड ऑन्टरप्रिन्युअरशिप अशा प्रकारची एक मिनिस्ट्री सुरू केलेली आहे की ज्या माध्यमातून पूर्णपणे महाराष्ट्रातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षित करून त्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रशिक्षित करणार आहोत. मला असं वाटतं की यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतील. मुख्यमंत्री साहेब, हे डिजिटल महाराष्ट्राचा नेहमी आपण वारंवार उल्लेख करत असतात जेव्हा पण आपले कॅबिनेट मीटिंग्स होतात किंवा मीडियाशी पण बोलताना. तर नेमकं डिजिटल महाराष्ट्राच्या मागची भूमिका आपली काय आहे आणि याच्यातलं काय म्हणजे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर एफिशियन्सी वाढवायची असेल, पारदर्शिता वाढवायची असेल, वेग वाढवायचा असेल तर त्याकरता टेक्नॉलॉजी हा चांगला टूल आहे, एक चांगलं उपकरण आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुम्ही भ्रष्टाचार संपवू शकता, डिले संपवू शकता, रेट टेपिझम संपवू शकता आणि थेट लोकांशी संपर्क साधू शकता. आणि म्हणून डिजिटल इंडिया हे जे केंद्र सरकारने इनिशिएटिव्ह घेतलं आहे तसंच डिजिटल महाराष्ट्र आम्ही घेतलेलं आहे. हे वर्ष आम्ही डिजिटल वर्ष म्हणून साजरं करतो आहोत. नुकतंच मी एक ई पोर्टल आपले सरकार नावाचं त्या ठिकाणी लॉन्च केलं की ज्याच्यातनं थेट जनता आपल्या तक्रारी मांडू शकतं, आपले सजेशन देऊ शकतं, राज्य सरकारशी एंगेज करू शकतं, इंटरॅक्ट करू शकतं. ते जे पोर्टल आहे आता मंत्रालयापुरतं आम्ही ते मर्यादित केलं आहे, पण लवकरच त्याचा एक एक फेज आम्ही घोषित करत जाऊ आणि अगदी तहसील लेवलपर्यंत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण त्याची व्यवस्था उभी करू. आज महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी माहितीचा अधिकार हा ई स्वरूपामध्ये आणलाय. आज ऑनलाईन माहिती तुम्हाला मागता येऊ शकते, त्यांनी ट्रान्सपरन्सी वाढते. आता आम्ही सेवा हमी विधेयक आणतो आणि सेवा हमी विधेयकाच्या माध्यमातून लोकांना सेवा मिळवण्याचा अधिकार आम्ही देणार आहोत. त्या विधेयकाचं प्रारूप आम्ही प्रसिद्धीला दिलेलं आहे, लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत. शेवटी राज्य सरकार हे सेवा देणारी संस्था असते आणि त्या सेवा मिळत नाही, योग्य वेळेत मिळत नाही, त्यात भ्रष्टाचार आहे. म्हणूनच जनतेचा राज्य सरकारच्या विरुद्ध रोष असतो. आणि म्हणून आता या विधेयकाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला ते काय सेवा देणार नोटिफाय करावे लागतील, किती दिवसात देणार नोटिफाय करावं लागेल, काय कागदपत्र पाहिजेत ते नोटिफाय करावं लागेल. आणि मग एखाद्याने अर्ज केल्यानंतर योग्य वेळेत सेवा जर दिली नाही तर त्यांच्यावर आपण कारवाई देखील करणार आहोत, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करणार आहोत. त्यामुळे सेवा मिळणार आहे. मग या सगळ्या सेवा जर द्यायच्या असतील तर त्या डिजिटली दिल्या पाहिजेत, ई गव्हर्नन्स आला पाहिजे. आज नकाशा सादर करण्याकरता आम्हाला का जावं लागतं, काही आवश्यकता नाहीये. आम्हाला तो त्याच ठिकाणी सादर करता आला पाहिजे. आम्हाला पेमेंट गेटवे असले पाहिजे. आज आपण एक ई ऑफिसचा कॉन्सेप्ट मांडतो आहोत, त्यासोबत आपण ई मोजणीचा कॉन्सेप्ट, कारण शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचं असं आहे की इंग्रजांनी 1878 साली जे रेकॉर्ड तयार केले आम्ही त्यानंतर मोजणी केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याला फार प्रॉब्लेम होतो. आम्ही ई मोजणीचा पर्याय आणतो की ज्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमातून ही संपूर्ण मोजणी करून त्याचे ई रेकॉर्ड्स आम्ही तयार करू. लोकांना त्यांचे 7/12 जे आहेत ते ई स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होतील. अनेक गोष्टी कागदपत्र हे सरकारकडनं आपण याकरता करतो की दुसऱ्या सरकारी विभागाला घ्यावे लागतात. कशा करता? या सरकारी विभागाने त्या सरकारी विभागाकडनं कागदपत्र थेट ऑनलाईन घ्यावे, नागरिकांना मागूच नये, अशी व्यवस्था आपण उभी करतो आहोत. त्यामुळे खूप मोठा डिजिटल इनिशिएटिव्ह आपण हातामध्ये घेतला. कुठल्याही राज्याला प्रगती जर करायची असेल तर त्याच्यात कायदा सुव्यवस्था याचा खूप मोठी भूमिका असते. मुंबईला एक इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर म्हणून एक कसं पुढे न्यायचं, त्याच्यात बँकिंग रिफॉर्म्स असतील किंवा मुंबईसारख्या शहराला वर्ल्ड क्लास सिटी आपण कसं, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी सगळे अफोर्डेबल हाऊसिंगचा पण एक कॉन्सेप्ट आपण मांडला आहे. तर या संदर्भात त्याच्यासाठी एक पॉलिटिकल क्लायमेटची खूप गरज आहे. कारण जर कॉस्मोपॉलिटन कॅरेक्टर जर टिकवून ठेवायचं असेल मुंबईसारख्या शहराला तर आणि एक अलायन्स पार्टनर म्हणून शिवसेना आपल्याबरोबर आहे. तर शिवसेना आणि भाजपचं कोलिशन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे की कोलिशन धर्म एकामेकाबद्दल आपण व्यवस्थित साधतात, त्याच्याबद्दल काय सांगणार? एका प्रश्नात 3 प्रश्न विचारले, त्यामुळे तिन्ही प्रश्नांची उत्तर देतो. पहिलं असं आहे की भाजप आणि शिवसेना हे आम्ही 25 वर्ष सोबत राहिलो आहोत आणि या 25 वर्षामध्ये आम्हाला एकमेकाच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींची सवय आहे. आणि रुसवे फुगवे पण सगळ्या गोष्टींची सवय आहे. आणि काही कारणाने दुर्दैवाने आम्ही निवडणुका सोबत लढवू शकलो नाही, पण त्यानंतर आता आम्ही सोबत आलो आणि अतिशय घट्ट आहोत. आमच्यात कुठलेही विवाद नाही आहेत. अनेक वेळा
एखादं विषयावरचं वेगळं मत हे इतकं आपल्या इथे विवादामध्ये दाखवलं जातं की जणू काही आता ही युती तुटणार आहे आणि मग त्यातनं सरकारच पडणार आहे, इथपर्यंत फार फेस्ट कन्क्ल्युजन मला असं वाटतं याची आवश्यकता नाहीये. आम्ही दोन्ही पक्ष एकत्रितपणे हे सरकार चालवतो आहोत, चांगल्या प्रकारे चालवतो आहोत, एकमेकाला समजून घेऊन एकमेकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आणि आमच्याही पेक्षा हे आमच्याकरता सरकार नाही जनतेकरता आहे, त्यामुळे दोघांनाही जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा समजतायत, त्या आधारावर आम्ही काम करणं सुरू केलं आहे. आम्ही चांगले नांदतो. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी मुंबईच्या संदर्भात सांगितली. मुंबईला आम्ही मुंबईच बनवायचं ठरवलं आहे. आम्हाला मुंबईला शांघाई किंवा सिंगापूर बनवायचं नाहीये. मुंबईची स्वतःची कॅपॅसिटी आहे. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशन आम्ही सुरू करतो आहोत. त्या ठिकाणी 100 किलोमीटरची नवीन मेट्रो तयार करण्याचं आम्ही त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार करून त्या माध्यमातून मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. 3 महिन्यामध्ये कोस्टल रोडच्या संदर्भातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या मान्यता आणण्याचं मी ठरवलं आहे आणि त्यानंतर तातडीनं आम्ही त्याचे टेंडर्स काढू. ट्रान्स हार्बर लिंक 30 वर्षापासून होऊ शकली नाही, ती पूर्ण करण्याचा आणि ती सुरू करण्याचा आम्ही निर्णय केलाय. त्याच्यातले जे काही अडचणी होत्या त्या आम्ही दूर केलेल्या आहेत. नवी मुंबईचं एअरपोर्ट तातडीनं सगळ्या मान्यता आमच्या सरकारने आणल्या आणि त्या ठिकाणी त्याचं टेंडर देखील आता आम्ही बोलवलेलं आहे आणि 4 बिड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि जगातल्या सर्वोच्च चांगल्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये बिड केलेलं आहे. मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग SRAच्या माध्यमातून आज मुंबईतली जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीला अफोर्डेबल हाऊसिंग दिलं पाहिजे, त्यांना घरं दिली पाहिजेत, हा प्रयत्न आम्ही सुरू केलाय. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी SRAची बैठक घेतली जी त्याची अपेक्स कमिटी आहे. 10 वर्ष त्याची बैठक झाली नव्हती. 10 वर्षानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पहिली बैठक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अफोर्डेबल हाऊसिंगचे इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहोत. त्याकरता इतक्या सुधारणा आम्ही करतो आहोत की ज्या सुधारणांच्या माध्यमातून अफोर्डेबल हाऊसिंग मोठ्या प्रमाणात तयार होईल आणि मुंबईकरांना राहायला जागा मिळेल. आणि त्यासोबत मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल जर करायचं असेल तर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करता स्पेसेस तयार करावे लागतील. BKCला आम्ही वर्ल्ड क्लास सिटीच्या रूपानं डेव्हलप करतोय, सीमलेस ट्रॅफिक तिथे तयार करतोय. MMR रिजनमध्ये नवीन शहर आम्ही तयार करतोय. नैनामध्ये आम्ही 30 स्मार्ट सिटीज वेगवेगळ्या थीम सिटीज तयार करतो की जी नैना जे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ आम्ही शहर तयार करतो. मुंबईपेक्षा मोठं शहर ते आहे. आज वेगवेगळ्या MMR रिजन मधल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे विकास करता येईल याच्या योजना आम्ही आखलेल्या आहेत. त्यामुळे एक समग्र मुंबईचा विकास करण्याचा प्रयत्न देखील आम्ही करतो आहोत. आणि तिसरा प्रश्न आपण त्यातला जो कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात विचारला आणि महिला सुरक्षा, मी आपल्याला सांगतो की त्या संदर्भात खूप मोठे इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेत. मला सांगताना आनंद वाटतो की या राज्यामध्ये CCTV लावण्याची एक घोषणा झाली आणि 26/11 नंतर ती घोषणा होऊन आजपर्यंत ते CCTV लागू शकले नाहीत. किंवा कोस्टल रोड आमच्या सरकारनं आल्याबरोबर तो इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतला. आम्ही त्याचा टेंडर अवॉर्ड केलाय. उद्या त्याचा MOU आम्ही साईन करतो आहोत, त्याचा अग्रीमेंट आम्ही साईन करतो आहोत आणि त्यानंतर तातडीनं मुंबईमध्ये CCTV लागणं सुरू होईल. त्यामुळे गतिमानता आम्ही आणलेली आहे. आज जवळपास आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन कमी आहे कारण आपल्या इथे फॉरेन्सिक जे आपलं फ्रेमवर्क आहे ते अतिशय खराब आहे. खराब आहे म्हणजे खराब नाही आहे पण ते कमी आहे. आम्ही 2 नवीन फॉरेन्सिक लॅब तर सुरू करतोच आहोत पण प्रत्येक जिल्ह्याला एक आणि प्रत्येक कमिशनरेटला एक अशा प्रकारचं एक फॉरेन्सिक युनिट 45 नवीन फॉरेन्सिक युनिट आम्ही देतो आहोत. आणि जर तातडीनं फॉरेन्सिक युनिट घटनास्थळी पोहोचलं तर इररिफ्युटेबल एव्हिडन्सेस तयार होतात आणि त्यातनं जो आपला अपराध सिद्धीचा दर आहे तो वाढतो. शेवटी जर तुम्हाला या ठिकाणी गुन्हे कमी करायचे असतील तर गुन्हेगारांना कायद्याचं भय वाटलं पाहिजे आणि कायद्याचं भय तेव्हाच वाटतं जेव्हा शिक्षा होते. ती शिक्षा होण्याकरता या प्रकारचे अनेक इनिशिएटिव्ह आम्ही घेतले आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही काही सिस्टीम्स उभ्या करतो आहोत की ज्या माध्यमातून महिला ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस तिला सुरक्षितता वाटली पाहिजे म्हणून तिच्या मोबाईलच्या ऍप्लिकेशन्स मधनं कम्प्लीट सर्व्हिलन्समध्ये तिच्या घरच्यांच्या तिला ठेवता आलं पाहिजे किंवा तिला एक बटन दाबली की डायरेक्ट संदेश देता आला पाहिजे ती जर अडचणीमध्ये असेल तर. अशा अनेक ऍप्लिकेशन्स आम्ही तयार करतो की ज्या ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून महिला अधिक सुरक्षित होऊ शकतील. त्यासोबत टॅक्सीज असतील, ऑटो रिक्षा असतील यांचं देखील नीट मॉनिटरिंग झालं पाहिजे. हाही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. एक सामाजिक आणि भावनिक विषयावर आपण नेहमी राजकारणातही असेल किंवा जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण काम करत असतो तर एक म्हणजे जो एक प्रोजेक्ट आपण जो हाती घेतला आहे तो अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते लंडनमध्ये जिथे ते राहिले होते
त्यांचं घरी त्यालाही कॅबिनेटने आताच मान्यता दिली, ते पैसे म्हणजे प्रायव्हेट ऑप्शनमधनं आपण घेतो आहे सरकार. तर याच्या मागची नेमकी भूमिका काय असते? ही वोट बँक पॉलिटिक्स असतो की याच्या मागे एक विशिष्ट वर्गाला आपण अपील करत असतो की म्हणजे सरकारला कसं बघते? मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढवय्ये राजे नव्हते. त्यांना जर एक लढवय्या राजा एवढ्याच नजरेने आपण बघितलं तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. प्रशासन कसं असलं पाहिजे, गृह विभाग कसा असला पाहिजे, पोलीस विभाग कसा असला पाहिजे, गुप्तहेर खातं कसं असलं पाहिजे, व्यापार खातं कसं असलं पाहिजे, सुरक्षेचं खातं कसं असलं पाहिजे, सागरी सुरक्षा कशी असली पाहिजे, जलसंधारण कसं केलं पाहिजे, वनसंरक्षण कसं केलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा वस्तुनिष्ठ वर्ल्ड क्लास विचार जर कोणी मांडला असेल तर तो शिवाजी महाराजांनी मांडला. आणि केवळ विचार मांडला नाही, ते इम्प्लिमेंट त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे त्यांच्यापासनं मला किंवा महाराष्ट्राला नाही संपूर्ण जगाला प्रेरणा मिळते. आणि म्हणून अशा महाराजांचं भव्य स्मारक, की जगातलं सगळ्यात भव्य स्मारक असेल, जगात त्याच्यापेक्षा मोठं स्मारक दुसरं कुठलंही नसेल, असं स्मारक आम्ही अरबी समुद्रात त्या ठिकाणी तयार करायचं ठरवलंय. त्याकरता गेल्या सरकारने प्रयत्न केले पण ते केंद्र सरकारकडनं परवानगी आणू शकले नाहीत. आम्ही तातडीनं केंद्र सरकारला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स करता अमेंडमेंट करायला लावल्या. ती आम्हाला क्लिअरन्स मिळतोय. आम्हाला पुढच्या महिन्यात TOR इश्यू होईल त्याचा, आणि आम्ही लवकरच त्याचं जे काही उर्वरित कारवाई ते करून भूमिपूजन करू आणि तो तयार करू. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं या भारताला त्यांनी केवळ संविधान दिलं नाही तर या भारतामध्ये समतेचं आणि समरसतेचं बीजारोपण त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर कदाचित आज जी प्रगती आम्ही साधू शकलो ती साधलीच नसती. आणि वंचितांना जोपर्यंत आम्ही मुख्यधारेत आणत नाही, दलितांना, आदिवासींना मुख्यधारेत आणत नाही, तोपर्यंत विकास साधूच शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिलचं असेल किंवा ते राहिलेलं लंडनचं घर असेल, शेवटी काही मानबिंदू असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत. आणि त्यामुळे ते ज्या घरामध्ये राहिले ते घर ऑक्शनमध्ये जाणं. मी स्वित्झर्लंडमध्ये होतो, मला विनोद तावडेंचा लंडनवरनं फोन आला. ते म्हणाले की आपल्याला अशा अशा प्रकारे हे चाललंय, तर यात आपल्याला काही करायचं आहे का, मी हे इनिशिएटिव्ह घेऊ का. मी त्यांना सांगितलं तातडीनं तुम्हाला सगळ्या परवानग्या माझ्याकडनं आहेत, तुम्ही त्या ठिकाणी निगोशिएट करा. तिथले जी काही प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे हाय कमिशनरला सोबत घेऊन हे घर कसं आपल्याला खरेदी करता येईल तो प्रयत्न करा. त्याप्रमाणे त्यांनी तिथे बोलणी केली. काल कॅबिनेटमध्ये परवा आम्ही त्याला मान्यता दिली. त्याच्यामध्ये आता आमचे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी, एम्पावर्ड कमिटी बनवली आणि त्या कमिटीला सगळे अधिकार दिले आहेत. तातडीनं सगळ्या कायद्याच्या प्रोसिजर्स, कारण राज्याला थेट परदेशात घर विकत घेता येत नाही, RBIची परमिशन लागेल, केंद्र सरकारची परमिशन लागेल, एक्सटर्नल अफेअर्सची, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहोत. मुळामध्ये आपण जर ज्या लोकांनी आपल्याला एक अस्मिता दिली, आपल्याला एक पहिचान दिली, वजूद दिला, त्या लोकांना जर आपण विसरलो तर समाज टिकूच शकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी आपल्याला ओळख दिलेली आहे. आज आपण जे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं यात वोट बँक पॉलिटिक्स नाही आहे, यात हा भाव आहे. मुख्यमंत्री साहेब, आपल्याला वेळेच इथे थांबावं लागेल आणि आपण बरेच विषय, शेती असेल, इंडस्ट्रीज असतील किंवा सोशल सेक्टरमधले जे विषय आहे, बरेच विषयावर आपण म्हणजे खूप सविस्तर आपण बोललात. आणि उद्या सरकारचे 100 दिवस पूर्ण होतात आहे. जय महाराष्ट्राकडनं आपल्याला शुभेच्छा आणि इकडे आल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानते. आणि सरकारला एकच गोष्ट मला शेवटची सांगायची आहे, सरकारचं मूल्यमापन 100 दिवसात होऊ शकत नाही. 15 वर्षानंतर एक सरकार आम्हाला मिळालं आहे, सुशासन आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्या दिशेने आम्ही प्रामाणिकपणे मार्गस्थ झालो आहोत. सरकार काम करण्याच्या मानसिकतेतला आहे. जनतेला आणि माध्यमांना विनंती आहे, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही परिवर्तन करून दाखवू. धन्यवाद.